तर मित्रांनो, कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्सच्या सीरीजमधला आजचा क्लास 25 आणि यामध्ये आपण पाहणार आहे कनेक्टर टूल आणि अँकर एडिटिंग टूल, ते पण डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ही सर्व आपली कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज आणि यामध्ये आपण पिक टूल पासून तर इथे पॅरलल डायमेन्शन टूल पर्यंत टूल्स कव्हर केलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही पाहू शकता. तर चला पाहूया मग कनेक्टर टूल. कनेक्टर टूलचा यूज तुम्हाला दोन ऑब्जेक्टला कनेक्ट करण्यासाठी होतो. तर ते कसं, आपण काय करू, इथून रेक्टँगल टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे आपण रेक्टँगल ड्रॉ करू आणि कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट करू. डुप्लिकेट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला कोणताच यावरला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा नाही आणि त्यानंतर इथे कनेक्टर टूलवरती क्लिक करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कनेक्टर टूलवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला या ऑब्जेक्टवरती अशा प्रकारचे काही पॉईंट आलेले दिसतील. तर हे नोड नाही आहेत, हे आहेत अँकर पॉईंट. याला अँकर पॉईंट असे म्हणतात. या अँकर पॉईंटचा यूज करून पण आपल्याला कनेक्ट करायचं आहे. तर काय करायचं, यामध्ये काय करायचं, इथे तुम्हाला प्रॉपर्टी टूलमधले काही ऑप्शन दिसतील. यामधलं आपण काय करू, स्ट्रेट लाईन कनेक्टर या ऑप्शनवरती क्लिक करू आणि त्यानंतर अशा प्रकारे या अँकर पॉईंट पासून तर या अँकर पॉईंट पर्यंत अशा प्रकारे ड्रॅग करू. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे याला ड्रॅग करता, समजा इथून मी काय केलं, या अँकर पॉईंट पर्यंत अशा प्रकारे ड्रॅग केलं. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टला अशा प्रकारे मूव्ह करता तेव्हा ते एकमेकांशी असे कनेक्ट झालेले दिसेल. तर असा या कनेक्टर टूलचा यूज होता. आणि याचबरोबर याच्या रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलर मधील ऑप्शन आहे, ते पण आपल्याला पाहिजे. याला काय करतो, मी कंट्रोल झेड करतो आणि परत इथे कनेक्टर टूलवरती क्लिक करतो. त्यामध्ये तुम्हाला दिसते अगोदर स्ट्रेट लाईन कनेक्टर, जे की आता आपण डायरेक्ट अशा प्रकारे लाईन जी कनेक्ट केलेलं आहे ते आहे आपल्या स्ट्रेट लाईन कनेक्टर. आणि त्यानंतरचं ऑप्शन दिसते आपल्याला राईट अँगल कनेक्टर. आता यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इथे आपण काय करू, अशा प्रकारे रेक्टँगल टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करू. जेव्हा आपण परत मी काय करतो, इथे कनेक्टर टूलवरती क्लिक करतो आणि स्ट्रेट लाईन वरती क्लिक केलं आणि जेव्हा या अँकर पॉईंट पासून मी या अँकर पॉईंट पर्यंत अशा प्रकारे जेव्हा याला कनेक्ट केलं, तेव्हा काय झालं, जो ऑब्जेक्ट दिसला आपल्याला, याला काय केलं, हे क्रॉस झालेला आहे. आणि याला जर क्रॉस करायचं नसेल तर त्याकरिता आपल्याला इथे राईट अँगल कनेक्टर आणि इथे राऊंडेड राईट अँगल कनेक्टरचा यूज करू शकतो. तर ते कसं, याला करू आपण डिलीट करू आणि त्यानंतर परत कनेक्टर टूलवरती क्लिक करू आणि इथे राईट अँगल कनेक्टर या ऑप्शनवरती क्लिक करू. आणि जेव्हा आपण या अँकर पॉईंट पासून अशा प्रकारे याला करू, आपण अगोदर डिसिलेक्ट करू या ऑब्जेक्टला. त्यानंतर परत इथे कनेक्टर टूलवरती क्लिक करू आणि राईट अँगल वरती क्लिक करू आणि अशा प्रकारे याला ड्रॅग करू. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे याला ड्रॅग करेल तेव्हा काय होईल, हे अशा प्रकारे एक शेप घेईल, अशा प्रकारे करेक्ट होईल, म्हणजे याला ते क्रॉस होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनचा यूज करू शकता. आणि याला करतो मी कंट्रोल जेट करतो. त्याचबरोबर दिसते आपल्याला इथे राऊंडेड राईट अँगल कनेक्टर, यावरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे आपण काय केलं, याला कनेक्ट केलं. तर तुम्हाला ते सेमच दिसत असेल. त्याकरिता तुम्हाला याचं जी व्हॅल्यू आहे राऊंडेड राईट अँगलची, ते आपल्याला इथून चेंज करावं लागेल. जेव्हा आपण याची व्हॅल्यू 0 पॉईंट समथिंग देतो, म्हणजे आता मी केलेलं 0.3 दिलं, तेव्हा तुम्हाला इथे राऊंडेड झालं दिसेल. अशा प्रकारे आपल्याला राऊंडेड करता येते. आणि 1.3 अशा प्रकारे दिलं तर आपल्याला अशा शेपमध्ये त्याला कनेक्ट करता येते. आणि ते अशा प्रकारे आपल्याला मूव्ह केला तर ते कनेक्ट झालेले दिसेल. तर यानंतरचा टूल दिसते आपल्याला अँकर एडिटिंग टूल. आता अँकर एडिटिंग टूलचा यूज आपल्याला जे अँकर आहेत, अँकर पॉईंट आहे, त्याला फक्त एडिट करण्यासाठी होतो. तर अगोदर काय करतो, मी याला झूम लेवल थोडी F4 प्रेस करून याला पेजला सेट करतो आणि त्यानंतर परत आपण काय करू, इथून एलिप्स टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे दोन एलिप्स ड्रॉ करू. याला काय करतो, मी अशा प्रकारे कोणताही कसा कलर फिल केला, कंट्रोल डी करून डुप्लिकेट केलं आणि याची काय करतो, थोडी मी याची साईज अशी कमी करतो. आणि त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, परत इथे कनेक्टर टूलवरती क्लिक करावं लागेल आणि यावरती आपण काय करू, राईट अँगल कनेक्टर यावरती क्लिक करू आणि अशा प्रकारे याला कनेक्ट करू. आता याला काय केलं, मी कनेक्ट केलं. कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, एक कोणताही ऑब्जेक्ट म्हणजे एक शेप आपल्याला असं सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर याचा फ्लाईट ओपन करून आपल्याला अँकर एडिटिंग टूलवरती क्लिक करावं लागेल. तेव्हाच कुठे तुम्हाला याची अँकर पॉईंट आपल्याला पोझिशन वगैरे चेंज करता येईल. त्यानंतर जेव्हा मी यावरती क्लिक करतो तर आपल्याला अशा प्रकारे अँकर पॉईंट आहे याची पोझिशन आपल्याला अशा प्रकारे चेंज करता येते. त्याचबरोबर जे कनेक्टर लाईन आहे ते पण अशी चेंज होईल. मी जर याला काय केलं, अशा प्रकारे इथे जर पुट केलं तर अशा प्रकारे ते चेंज होईल. आणि यामध्ये काही प्रॉपर्टी टूलर मधील ऑप्शन दिलेले आहे. सर्वात पहिला ऑप्शन दिसते आपल्याला रिलेटिव्ह टू ऑब्जेक्ट. यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर आपल्याला काय होईल, जेव्हा आपण हा जो अँकर पॉईंट आहे याला अशा प्रकारे चेंज करू
मी काय करतो अशा प्रकारे परत क्लिक करतो. ऑब्जेक्टला क्लिक केलं. काय करतो मी अगोदर कंट्रोल Z करतो आणि ऑप्शनवरती आपण काय केलं क्लिक केलाय. त्यानंतर जेव्हा आपण जो पॉइंट आहे आपण समजा इथे इथे आणला, तेव्हा तुम्हाला जी व्हॅल्यू आहे ती अशा प्रकारे चेंज झालेली दिसेल. म्हणजे ऑब्जेक्ट पासून जे डिस्टन्स आहे ते आपल्याला यामध्ये असं मेजर करून मिळते. किती आहे ते सांगते. अशा प्रकारे. आता याला काय करतो मी परत अशा प्रकारे तुम्हाला इथे अशी व्हॅल्यू चेंज झाली. म्हणजे सेंटर पॉइंट पासून तर याचा डिस्टन्स केवढा आहे ते आपल्याला सांगते. आता गेलं इथे आपण याला सेंटरमध्ये घेतलं. अशाच प्रकारे जर याला मी याला एक लाईन वरती आणला म्हणजे आउटलाईन वरती आणला तर इथे तुम्हाला अशी व्हॅल्यू चेंज आहे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस व्हॅल्यू चेंज झालेली दिसतील. आता यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला अँकर ऍडजस्ट अँकर डायरेक्शन. हे यावरती क्लिक केलं तर आपल्याला तुम्हाला ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह दिसते. जेव्हा यावरती आपण क्लिक केलं तर तुम्हाला त्याचबरोबर याची आपल्याला व्हॅल्यू पण चेंज करता येते. आता याला काय केलं मी 270 याला जर मी 45 डिग्री केलं अशा प्रकारे तर ते अशा प्रकारे याची डायरेक्शन आहे ते चेंज होईल. आता मी काय करतो याची 90 करतो. तर अशा प्रकारे ते 90च्या अँगलमध्ये होईल. त्याचबरोबर याला करू आपण 270 केलं तर ते अशा प्रकारे आपल्याला डायरेक्शनमध्ये येईल. त्याचबरोबर दिसते आपल्याला ऑटो अँकर. जेव्हा यावरती आपण क्लिक करतो तेव्हा जो आपल्याला अँकर पॉइंट आहे म्हणजे आपल्याला याला स्नॅप पॉइंट करता येते. म्हणजे कसं समजा आता आपण याला अशा प्रकारे याला ऍडजस्ट करता येते. अशा प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करता येतो. आणि त्यानंतर दिसते आपल्याला डिलीट अँकर. जर आपल्याला अँकर डिलीट करायचा असेल तर आपण अशा प्रकारे अँकरला डिलीट पण करू शकतो. तर यामध्ये सिंपल कनेक्टर टूल होता. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.